सज्ज होते. RCB म्हणजेच रॉयल क्रिकेटर्स बालाजीनगर वर्सेस गावबाग फायटर्स या दोन संघांच्या माध्यमातून तर वेट वेट एक मिनिट वेट. ते काय टीमचं नाव काय बॅटर बॅटिंग टीम तो आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. गावबाग सांगली एक्स्ट्रा खेळाडू आपला पाठवून द्या. एक्स्ट्रा खेळाडू गावबाग. हे सोन्या इकडे सोन्या. एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे गावबागचा. अभि आणि चेतन. पहिला बॉल चांगली फिलिंग पाहायला मिळते. डॉट बॉल येईल. पहिलाच बॉल बालाजीनगर संघाकडून चांगली सुरुवात काय पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा. नो बॉल. आता मात्र झेलबाज संधी आहे परंतु फ्रीडचा बॉल होता. फ्रीडवरती फक्त आणि फक्त रनआउट बॅट्समन होईल. तर आता मात्र सिंगल धावेल. या सिंगलने धावसंख्या 1-2. एक नो बॉल. डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. सर्व्हिसच्या माध्यमातून एक चांगली नोंदी हाताळली जाते. आता माझा चांगला फटका आहे. स्टेट ऑन द ग्राउंड पर्यंत फील्डर सज्ज असेल. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येतून पोहोचेल ती 3. सर्व्हिसच्या माध्यमातून चांगली बॉलिंग पाहायला मिळते. आता मात्र चांगला शॉट आहे. फटका आहे मित्रांनो. चांगला फटका इथे मात्र एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येतून पोहोचेल ती 4 धावा. आता मात्र या षटकामधील शेवटचा बॉल. तर मात्र झेलबाद संधी होती परंतु झेल सुटतोय. कॅच सुटते. कॅच मिस होते. षटक संपतंय. एक षटक पण धावसंख्या आहे ती 5. तर नवीन बॉलर निखिल बॉलिंग साठी सज्ज होतोय. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निखिल सज्ज होतोय. आपले स्पॉन्सर चंदुकाका सराफ यांचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे.
दोन. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती 11 धावा. 2 ओव्हर 11 धावसंख्या आहे. 2 ओव्हर 11. तर आता मात्र सत्यम नवीन बॉलर सज्ज होतोय संघाचा तिसरा षटक घेऊन. सत्यम 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. दोन ओव्हर धावसंख्या आहे ती 11. आताचे सिंगल या सिंगलने चांगला फटका आहे परंतु सिंगल धाव एकेरी धावाने धावगती पुढे जाईल. धावसंख्या होती ती 13. 13 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र क्लीन हिट आउट ऑफ द पार्क. बॅट्समन विकेट जाईल. बॅट्समनची विकेट आता मात्र पहिली विकेट. फर्स्ट मॅन गॉन. पहिला धक्का बसतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेनिक. पहिल्याच बॉलवरती सिंगल काढून नॉनस्ट्राईकला जातोय तो श्रेनिक. सिंगल आपल्या संघाचं खातं उघडतोय. धावांचं खातं उघडतोय. धावसंख्या होती ती 14. आता मात्र चांगला बॉल आहे. डॉट बॉल येईल. डॉट बॉलने षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होती ती 14. तीन ओव्हर धावसंख्या ती 14 धावा. 3 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या आहे ती 14. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे बाकी आहे. आता मात्र नवीन बॉलर संघाचं चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन रजत बॉलिंग मार्फत सज्ज होतोय. रजत चेतन व सैनिक मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. थोडी संत सुरुवात आहे.
कोणतेही मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जात नाही आहे. पुन्हा सिंगल येईल. या सिंगलने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या अजून पोहोचते ती 15. वन डी बॉल मात्र गेला गेला आणि तो एका धावेने धावसंख्या अजून पोहोचते ती 15 वरती. थोडी सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. मॅच नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या मॅच नंबर 6 साठी मात्र मॅच नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. मैदानामध्ये सुरू आहे. तर या सामन्यानंतर अजूनही असे 6 सामने आपण या सायंकाळ सत्रामध्ये पाहणार आहोत. अजून 6 सामन्यांचा खेळ बाकी आहे. आता मात्र मॅच नंबर 6 मधील पहिली इनिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर आता पुन्हा रजत सज्ज होतोय बॅटिंग साठी. असेल तो चेतन. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे परंतु सिंगल वाचत आली नाही. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या अजून पोहोचेल पुढे 16. सिंगल आणि डबल्सचा इथे मात्र खेळ संत गतीने सुरू आहे. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. रजतचा चांगला बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल येईल पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला फटका परंतु तिथे फिल्डर तैनात आहे. सज्ज आहे. एकेरी धाव मिळेल. एका धावे धावसंख्येतून पोहोचेल ती 17 धावा. अतिशय देखणी सुरुवात. आता मात्र पुन्हा त्या सिंगल येईल आणि या सिंगलने पुन्हा धावसंख्येतून 1 ने पोहोचेल. 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर होऊन पोहोचेल तो 19 रन्स ऑन द बोर्ड. रजत आपल्या बॉलिंग मार्क वरती आता पण 5 धावा खर्च केला. रजतने 5 चेंडूवरती 5 धावा. शेवटचा बॉल रजतचा. शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतो रजत. मात्र सिंगल येईल. स्कूप शॉट. स्कूपने सिंगल होते. धावसंख्या होते 20 धावा. 4 ओव्हरचा खेळ ते मात्र शिल्लक. लाईट चालू करून घ्यावे. 4 सेकंदचा खेळ पूर्ण झालाय. लाईट वाले कोण आहेत? सर आता खऱ्या अर्थाने सायंकाळ सत्र सुरू होईल. लाईट्स जे इलेक्ट्रिशियन आहेत, लाईट्स मंडप डेकोरेटर्स, आपण विनंती करतो की मी प्रकाश झोतात आपण आता पुढील सामने सुरू करणार आहोत सायंकाळी सत्रामध्ये. लाईट्स कृपया चालू करून घ्या. तर आता संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक. प्रज्योत पाटील नवीन बॉलर. प्रज्योत पाटील मनाच्या आत सज्ज होत आहेत श्रेणीसाठी. धावसंख्या थोडी स्थिरावलेली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या ती फक्त 20 धावा. आता मात्र शेवटची 4 षटके बाकी आहेत. यावेळेस मात्र सिंगल धाव. या सिंगलने धावसंख्या अजून पोहोचेल ती 21 धावा. 21 रन्स. पहिल्या बॉलवरती सिंगल केली गेली. पुन्हा पुढचा बॉल.
यावेळेस मात्र चांगला फटका आणि स्ट्रेट इन द बास्केट. एक चांगला झेल, सुरेख झेल. ओम याच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपला गेला व विकेट मिळून जाते. चेतनची विकेट इथे मात्र खात्यामध्ये प्रज्योतच्या जाते. प्रज्योतच्या माध्यमातून पहिले बळी, पहिला विकेट जाते. तर नवीन बॅटर मनाच्या आतमध्ये सज्ज होतोय. अविनाश उपाध्याय मनाच्या आतमध्ये सज्ज होईल. नवीन बॅटर, न्यू बॅटर अविनाश उपाध्याय. स्कोर 21. आता मात्र चांगला फटका, बॅकवर्ड पंच फटका होता. सिंगल धावसाठी धाव घेतली जाते. सिंगल धाव संख्येतून पोहोचेल ती. स्क्रीन चालू करून घ्यावे 22. मंडपवाले. स्क्रीन चालू करून घ्या, लाईट चालू करून घ्या. आता मात्र पुन्हा चांगला फटका आहे, धावबाद संधी आहे, परंतु थर्ड अंपायरची भूमिका इथे घेतली जाते. पंचाने तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. क्लोज कॉल असेल. पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय. हॅलो. तिसऱ्या पंचाकडे टीव्ही अंपायरकडे मला निर्णय सोपवला गेलाय. स्क्रीन लवकरात लवकर चालू करून घ्यायचं आहे. तर मी चालू करायला हवा. चला इलेक्ट्रिशियन्स, मंडप डेकोरेटर्सना मी विनंती करतो, स्क्रीन्स व लाईट्स आपण सुरू करून द्या. संध्याकाळ सत्र सुरू होते. लाईट, स्क्रीन्स, सर्व सुविधा आपण कुठं असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स किंवा मंचाशी संपर्क साधा. तर धावबादची मात्र इथे अपील केली गेली होती. अपीलला मात्र इथे पंचांकडे थर्ड अंपायर निर्णय मागितला गेलाय. निर्णय काय होतो पंचांचा. हॅलो. बावीस. लाइट्स, डीजे, स्क्रीन काय आउट आहे. हॅलो.
विकेट मिळते. धावबादची विकेट इथे मात्र श्रेणीच्या माध्यमातून श्रेणी धावबादून तंबूत परततोय आणि मोठी विकेट इथे मात्र मिळते. आता मात्र प्रज्योत यांच्या षटकामध्ये 2 विकेट इथे मात्र मिळवल्या गेल्यात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल प्रज्योत यांचा. आता नवीन बॅटर मैदानात जातोय आभी. झेल सुटतोय आणि झेलचा फायदा मात्र 2 धावांचा मिळतोय. 2 धावा. या 2 धावांनी धावगती वेगाने पुढे धावसंख्या होती ती 24. तर आता मात्र माझ्या आतमध्ये 5 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होती ती 24 धावा. तर नवीन बॉलर रजत येतोय परत एकदा बॉलिंगसाठी. रजत सज्ज होईल. रजत बॉलिंगसाठी पुन्हा एकदा संघाचं 6वं षटक घेऊन. आता मात्र सिंगल घेतली जाईल. या सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. डीजे डीजे चालू करा. डीजे डीजे संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी किंवा मंचाशी. डीजे आता मात्र चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने 2 धावांसाठी 2D मध्ये बॉल जाईल. अविनाश कडून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती रन घेतली जाते. तर चांगली बॅटिंग इथे मात्र अवि याच्याकडून पाहिली जाते. लवकरात लवकर लाईट चालू करून घ्या. तर अविनाश यांच्या माध्यमातून झुंज दिली जाते. धावसंख्या पोहोचते ती 27 धावा. यावेळेस मात्र सन्मान दिला जातोय. डॉट बॉल रजतच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळला गेला. पुन्हा एकदा रजत. यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका परंतु तिथे सिंगल. परंतु इथे अतिरिक्त धाव. पंचांचा नो बॉलचा इशारा. वेगाची मर्यादा इथे ओलांडली गेली रजतच्या माध्यमातून. तर आता फ्रीडचा बॉल खेळतो अभि. फ्री हिट बॉल. तर मात्र पुन्हा एकदा रजत सज्ज होतोय बॉलिंगसाठी. तर सामना करेल तो अभि. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे परंतु डॉट बॉल येईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. डॉट बॉल. धावसंख्या होते 29. आता मात्र पुन्हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे राजे त्याच्या माध्यमातून. पुन्हा डॉट बॉल येतात. फक्त 4. यावेळेस मात्र सिंगल धावील. 1D 1 धावाच्या माध्यमातून षटक संपते. धावसंख्या होते ती 30 धावा. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या ती 30. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 6 ओव्हर 30 धावसंख्या झाली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 30. मात्र डॉट बॉल येईल. पुन्हा डॉट बॉल. कंटिन्यू डॉट बॉल्स येत आहेत. 30 धावा धावफलकावरती लागले आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका आहे पूर्वी फिल्ड तैनात आहे. सिंगल मिळेल. या सिंगलने धावसंख्या होईल 31. 31 रन्स. 6.2 षटकांचा खेळ झाला आहे. अजूनही
दीड षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र चांगला फटका चांगला खेळून काढलाय. तिथे एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येतून पोहोचेल ती 32 धावा 32 रन्स. पुन्हा सिंगल येईल. पुन्हा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पूर्ण एका दुसरा खेळाडू सोडला तर पूर्ण यंग खेळाडूंचा भरणा दिसतोय. चांगला बॉल आहे. सिंगल खेळून काढलाय. सिंगलने धावसंख्या होती आहे. एका दुसरा अपवाद वगळता म्हणलं बाकी सगळे यंग दिसत आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषे बाहेर. सिक्सर येईल. पहिला सिक्सर या मॅच मधील अभिच्या बॅट मधून. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर भेदून गेला. 6 धावांसाठी षटकार येतोय. षटकार धावसंख्येतून पोहोचते ती 40. 7 षटक पूर्ण धावसंख्या ती 40. सात षटक पण धावसंख्या ती 40. धावसंख्या ती 40. आता शेवटचा षटक मैदानाच्या आतून सज्ज आहे प्रज्योत यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. सिंगल धावेसाठी सिंगल घेतली जाईल. तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रज्योत यांच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल घेतली जाते आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव लेग बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. या वाईटने धावसंख्या 1 ने जाईल पुढे. धावसंख्येतून पोहोचेल ती 42. आता मात्र चांगला फटका आहे परंतु नो बॉलचा इशारा. पंचांचा अतिरिक्त धाव पुन्हा मिळेल. 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या मिळतील. या 2 धावांनी धावगती वाढेल. धावसंख्या होईल 44. आता मात्र बॉल टू बॉल समीकरण राहिले. 44 चेंडूमध्ये 44 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. आता मात्र फ्रीडचा चेंडू परंतु कोणती धाव नाही. डॉट बॉल. धावसंख्या होते ती 44. 44 धावा. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती 44. अविनाश उपाध्याय व अभि दोन्ही बॅटिंग वर सज्ज आहेत. अभिने एक चांगला देखना षटकार लगावला या मागील षटकामध्ये. आता मात्र डॉट बॉल येईल. स्ट्रेट हिट एक सरळ फटका मारचा पर्यंत पण तो डॉट बॉल येतोय अविच्या माध्यमातून. आता मात्र 44 धावा वगैरे लागतायत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दादानो लेडीज गॅलरी मोकळी करावी सगळेजण प्लीज. सुद्धा विनंती आहे. लेडीज गॅलरी मोकळी करा. तिकडे शिफ्ट व्हा सगळी. लेडीज साठी लेडीज गॅलरी आहे. त्यामध्ये जेंट्स कृपया बसू नका. जेंट्स साठी इकडं कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला व्यवस्था केली आहे. डॉट व्हाईट बॉल. मुख्य मंचाच्या डाव्या बाजूचे जे पॅव्हिलियन आहे ते मात्र लेडीज साठी आरक्षित आहे. तिथे मात्र बसण्याची व्यवस्था फक्त लेडीज बसतील तिथे लेडीज बसतील. बाकी जेंट्स साठी कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला जी बैठक व्यवस्था आहे तिथे मात्र आपण बसू शकता. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या ती 46. 46 धावा. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. सिंगल येईल आणि सिंगल धावसंख्या होती ती 47. 47 धावा धावसंख्यावरती लागतात. अजूनही शेवटचा चेंडू लास्ट बॉल. या इनिंग मधील प्रज्योताचा सामना करेल तो आवी. बॅरिगेट्सला लागून जे जे उभारले त्यांनी बसून घ्यावे प्लीज. बॅरिगेट्सला लागून जे उभारले त्यांनी बसून घ्यावे. यावेळेस मात्र चांगला फटका आणि बॉल जाईल सीमारेषेकडे. 4 धावांसाठी मिसफील्ड होते.
आणि 51 धावा इथे मात्र पूर्ण केल्या 50 रन्स टार्गेट पूर्ण केले गेले. 51 धावा धावफलकावरती लागतायत. आता सामना जिंकण्यासाठी मुलांनो, 52 धावांची लहान आवश्यकता मुलं, आहे. बॅरिगेट्सला जे जे थांबून आहे त्यांनी बसून घ्या. लहान मुलं माग बसून घ्या. 52 धावा आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहेत. युवा शक्ती जैन फाउंडेशन प्रेझेंट्स JPL सीझन 3 स्पॉन्सर्ड बाय श्री आर्यंत उद्योग अँड एज्युकेशनल ग्रुप यांच्या माध्यमातून आपण ही देखणी स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे जे स्पॉन्सर्स आहेत भारत इलेक्ट्रिकल्स, SIT, PNC कंपनी, निर्मिती, सिझलर्स एंटरप्राइजेस, चंदूकाका सराफ ज्वेलर्स, सॉफ्टेक्स, हार्दिक, नाम ही काफी है, डिझायर एलिव्हेटर्स, मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, अन्नाज नवतरंग शॉपी, वाडेकर डेव्हलपर्स, युनिटी कॉन्ट्रॅक्टर्स, इंडिया इलेक्ट्रिकल्स, ER पियुष उपाध्ये संकल्प कोळसे, सावकर ब्रिक्स, संपर्क साधा. कॅफे दुर्गा, दी सालरी ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व एंटाईस द अल्टिमेट गेम झोन ही जे आपले टायटल स्पॉन्सर्स आहेत यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर ज्या आपण देखण्या जर्सी पाहतोय खेळाडूंच्या अंगावरती त्या मात्र स्पॉन्सर केल्यात थोटे डेअरी यांच्या माध्यमातून ज्या जर्सीज आपण पाहतोय खेळाडूंच्या किट्स जे आहेत अवेलेबल केलेत ते मात्र थोटे डेअरी यांच्या माध्यमातून आपण हे स्पॉन्सरशिप पाहतोय. तर या सर्वांचं मी सहर्ष आणि सहर्ष असं हार्दिक स्वागत करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये ते सर्व क्रिकेट खेळाडू, क्रिकेट मालक, संघनायक व या खेळावरती आतोनात प्रेम करणारे सर्व क्रिकेट रसिक आपल्या सर्वांचं मी सहर्ष असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जैन प्रीमियर लीग DJ वाजवा, DJ. 2024. तर या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस क्रमांक 1 सामना नंबर 6 महिन्याच्या आतमध्ये सुरू आहे. खूप असे स्पॉन्सर्स या आपल्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहतोय. तर आता मात्र नवीन बॅटर म्हणायचे सज्ज होतात DJ. तर नवीन आता मात्र स्क्रीन चालू करून घ्यावे. स्क्रीन इनिंगला सुरुवात होते. स्कोरची स्क्रीन चालू करून घ्यावे लवकरात लवकर. अनिकेत पाटील व अजिंक्य पाटील दोन्ही बॅटर्स. तर अविनाश पहिलाच बॉल डॉट बॉल. अविनाश उपाध्याय यांच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट हाताळला जातोय. 52 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र एक चांगला स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक. फिल्डरला कोणती संधी नाही आहे. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एक. एका धावेने संघाचं खातं उघडतंय. आता मात्र पुन्हा डॉट बॉल आणि डॉट बॉल येईल. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अविनाश यांच्या माध्यमातून. पुन्हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग हाताळली जाते अविनाश यांच्या माध्यमातून. पहिले षटक एक चांगलं षटक सुरुवातीला होते. यावेळेस मात्र पुन्हा डॉट. 5 चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केले अविनाश यांनी. अतिशय देखणी बॉलिंग. पुढचा बॉल. यावेळेस मात्र षटक संपते. एक षटक पूर्ण धावसंख्या 2. नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केला अविनाश यांनी. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. षटक संपतंय.
धावसंख्या चालू होते ती करून घ्या 2. लवकरात लवकर. अनिल चौगुले, दोन्ही स्क्रीन चालू करून घ्या लवकरात लवकर. या माईकचा जरा आवाज वाढवा हो सर. साधारणतः मात्र संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अभि सज्ज होते बॉलिंग मार्कवरती. अभि तर अभि आता नवीन बॅटर अजिंक्य व अनिकेत दोन्ही बॅटिंग स्ट्राईकवर सज्ज आहेत. हॅलो हॅलो. तर आता नवीन बॉलर अभि सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरती. तर खेळाडूंसाठी थोडीशी पाण्याची व्यवस्था इथे मात्र करायची आहे. पाणी संपले थोडं तिथे डगआउटमध्ये. तर आता नवीन बॉलर यावेळेस मात्र चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धावेल. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट अजिंक्यच्या बॅटमधून सिंगल येते. आता मात्र धावांचा पाठलाग सुरू झालाय खऱ्या अर्थाने. यावेळेस मात्र पुन्हा सिंगल येईल. प्रत्येक बॉल मागे सिंगल सिंगल आणि सिंगल येते. धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या अवियाने. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे परंतु सेफ बॉल. सिंगल येईल. सिंगलने धावसंख्येतून पोहोचेल ती 5. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन अभि सज्ज होतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंतांचा वाईटचा इशारा. पंचांवर कोणताही दबाव नाही आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचाने. या व्हाईटने धावसंख्येतून पोहोचेल ती 6 वरती. आता अनिकेत यावेळेस मात्र पुन्हा सिंगल येईल. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल धावेने धावसंख्येतून पोहोचेल ती 7. वखारबाग आणि नेमिनाथ नगर दोन्ही कॅप्टननी टॉसला यावे स्टेजवर. सर पुढील सामना सज्ज होणार आहे. या देखील बॉलवरती चांगला फटका आहे परंतु सिंगल येईल. या सिंगलने लास्ट बॉल या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक येत आहे तो घेऊन येतो तो अभि. यावेळेस मात्र पुन्हा सिंगल येईल. या सिंगलने षटक संपते. धावसंख्या होते ती 9. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या आहे ती 9 धावा. आता मात्र अजूनही 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. वखारबाग टॉस साठी कॅप्टननी यावे. चल नेक्स्ट मॅच वकारबाग वर्सेस नेमिनाथ नगर या 2 संघांच्या माध्यमातून पुढचा सामना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. सगळे लाईट लावून घ्यावे. लाईट्स डीजे सर्व व्यवस्था सज्ज करा. तर न्यू बॉलर बॉलर्स नेम प्रथमेश. यावेळेस मात्र सिंगल येईल. सिंगल सिंगल आणि सिंगल. या सिंगलने 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती पुढे. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केला. या वाईटने धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येतून पोहोचेल ती 11. यावेळेस मला चांगला फटका आहे पण इथे फिल्ड तैनात आहे. सिंगल मिळेल. या सिंगलने पुन्हा 1 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्येतून पोहोचेल ती 12. थोडी संत सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल अतिशय महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी.
यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येईल पुन्हा. बॅक टू बॅक लगतचा दुसरा डॉट बॉल. डॉट बॉलने समीकरण यावेळेस मात्र पुन्हा डॉट. वेट वेट वेट, पंचांनी निर्णय घेतला जाईल. दुसरी स्क्रीन चालू करा, स्कोरबोर्ड चालू करा. अनिल चौगुले, मेन स्टेज आणि गॅलरीची लाईट चालू करा. सर तिकडचं जनरेटरचा डिझेलसाठी थांबलोय, त्यामुळे डिझेल आणायला गेल्यात. गेले 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 हा ठीक आहे, आहे, डिझेल आहे त्यामध्ये, चालू करायला सांगा. डिझेल आहे सर, त्यामुळे चालू करा. स्क्रीन चालू करा इकडे, स्कोरबोर्ड. बॉल किती सर? लास्ट बॉल, लास्ट बॉल. तर सज्ज होतोय आपण या काय बॉल आहे मित्रांनो, चांगला बॉल हाताळला जातोय. षटक संपतंय. अतिशय देखणी बॉलिंग इथे मात्र प्रथमेशच्या माध्यमातून हाताळली गेली. 3 षटक पूर्ण, धावसंख्या ती फक्त 12. 3 ओव्हर 12. तर पहिल्या भावात सिंगल येते. बॉलर्स नेम प्रवीण. प्रवीण संघाचं 4थं व वैयक्तिक पहिले षटक घेऊन प्रवीण येते बॉलिंग मार्गवरती. आता मात्र चांगला फटका आहे, परंतु पुन्हा या वनडीसाठी बॉल. साईडचे पण लाईट्स लावून घ्या लवकरात लवकर. ग्राउंडवर धाव. अंधार पडत आहे. लावायला गेले, लावायला गेले. लाईट लावा, लाईट लावा लवकरात लवकर, अंधार पडत आहे. हा यावेळेस मला चांगला फटका आहे, परंतु एक धाव मिळते. या सिंगलने धावसंख्या अतिशय संत गतीने पुढे सरकेल. धावसंख्येतून पोहोचते ती 15. यावेळेस मात्र डॉट बॉल. डॉट बॉल येईल, डॉट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा चांगला फटका आहे, परंतु बॅट्सचा बॉल संपर्क होत नाही. शेवटचा चेंडू या षटकामधील शेवटचा बॉल प्रवीणच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळले गेले. 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. षटक संपतंय. खेळ पूर्ण होते. 10 षटक 6 इथं मात्र 4 षटकांचा खेळ इथं मात्र पूर्ण होतोय. दर्शन, तिथे लाईट वाले आहेत का बघ. गेला गेला, चालू करायसाठी गेला लाईट. होय होय, चालू करायसाठी गेलाय. डीजे 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 आहे तिथे. डीजे धावसंख्या होती 15. सर डीजे डीजे आणि स्क्रीन रोहित आरवाडे, वखारबाग कॅप्टन. सनिदा आले का? स्कोर 15. 4 षटक पूर्ण, धावसंख्या ती 15. प्रथमेश
डॉट बॉल. काय बॉलिंग आहे मित्रांनो, अतिशय जखडून ठेवले बॅट्समॅन दोन्ही. कोणतेही मोठे फटके मारायचा प्रयत्न होत नाहीये बॉलरच्या विरोधात. पुन्हा डॉट बॉल. Clean bolt. You miss. I will definitely hit. HDMI लावलाय का ह्याला? हो. दादा, स्कोरबोर्डची HDMI. लावलाय? तर नवीन बॅटर सत्यम. तर आता मात्र प्रथमेश चांगली किफायती गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे, चांगला हाताळला गेला सिंगल साठी. एकेरी दुहेरी धावांनी मात्र इथे धावगतीचा आता मात्र थोडासा ब्रेक लागतोय. थोडेसे मोठे फटके मारावे लागतील. सामन्यामध्ये जवळ जायचं असल्यास धावसंख्या आहे ती 18 धावा. 5 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या ती फक्त 18. अजूनही 18 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 34 रन्स. 34 रन्स 18 बॉल. नेमिनाथ नगर वर्सेस वकारबाग. जर पुढील सामन्यात नाणेफेक इथे मंचावर सज्ज होते. नेमिनाथ नगर वर्सेस वकारबाग या दोन संघांच्या माध्यमातून नाणेफेक संपन्न होते. आता मात्र चांगला फटका 1D साठी 2D साठी बॉल जाईल. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केलेला आहे. धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होती ती 20. डेड बॉल डॉट बॉल. यावेळेस देखील सिंगल धाव किती जाईल. सिंगल धाव धावसंख्या जाऊन पोहोचेल पुढे 21 वरती. दोन धावा त्याच्या मात्र स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातील. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 23 धावा. आता मात्र आवीचा पुढील चेंडू घेऊन सज्ज होते. आवी सत्यम साठी डॉट बॉल. अनेकीसाठी डॉट बॉल हाताळला गेला. आता मात्र आवीचा शेवटचा चेंडू. 13 बॉल 29 धावा. आवीचा शेवटचा बॉल सज्ज होतोय. चांगला फटका आहे, तितका चांगला झेल प्रथमेशच्या माध्यमातून. मैदानाच्या चारी बाजूला प्रथमेश आणि प्रथमेश दिसतोय. अतिशय देखना कॅच इथे मात्र घेतला गेला प्रथमेशच्या माध्यमातून व विकेट मिळाली. 23 वरती 2 विकेट मात्र इथे त्याला. 12 बॉल 29 धावा. 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे मित्र. 29 धावा आणि 12 बॉल्स. प्रवीण
संघाचं 7वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन बॉलिंगसाठी प्रवीण सज्ज होतोय. डॉट बॉल येईल, पुन्हा डॉट. काय बॉलिंग आहे, अतिशय देखणी आणि दिमागदार बॉलिंग इथे मात्र पाहिली जाते दोन्ही बॉलरच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मात्र 10 बॉल 29 रन्स, 10 बॉल 29 रन्स, 29 रन्स 10 बॉल्स. यावेळेस मात्र पुन्हा सिंगल येईल, सिंगलने धावसंख्येतून पोहोचेल ती 24 रन्स. तर मात्र प्रवीण एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रवीणच्या माध्यमातून जवळपास या सामन्याचा निकाल स्पष्ट होतोय. आता मात्र 8 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 28 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती चौकार लगावला पाहिजे तर हा सामना विजयी होऊ शकतो. बालाजीनगर प्रत्येक चेंडूवरती चौकार. 7 बॉल 27 धावा. व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. बॉल मागे गेला, बॉल बॉल बॉल. यस मात्र पुन्हा सिंगल घेतली जाईल. या सिंगलने धावसंख्या पोहोचते ती 27 धावा धाव येतात. आता मग 6 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 25 धावा. प्रत्येक बॉल मागे चौकाराची आवश्यकता. रुमा पेंटच्या बोर्डाच्या वरती जो हॅलोजन आहे तो काल सुद्धा लागला नव्हता आणि आता सुद्धा लागलेला नाही. लवकरात लवकर लावून घ्यावे, अंधार पडतोय तिथं. श्रेणिक लास्ट ओव्हर 6 बॉल मध्ये 24. श्रेणिक सिंगल धावी येते. डगआउट साईडच्या लाईटी सुद्धा लागलेल्या नाही आहेत अजून. लाईट्समन जरा लवकरात लवकर बघून घ्या. आता मात्र चांगला फटका आहे. चांगला प्रयत्न केला होता पण झेल सुटतोय. सिंगल धाव मिळेल. एलईडी वाले जे कोणी असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. एलईडी विकेट मिळते. विकेट आणि विकेट येईल. आता मात्र बाद होऊन तंबूत परततोय. तो सत्यम. नवीन बॅटर म्हणायच्या आदम सज्ज होतोय तो निखिल.
हा तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय